काय भाई काय काय भाई ये सह्याद्री जबरदस्त. हा 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 एक नंबर. हे बघा जबरदस्त वॉटरफॉल आहे. स्वतः आई शपथ खाली बघितलंच नाही. जबरदस्त जबरदस्त. चला मित्रांनो चला टाटा बाय बाय करूया आणि निघूया फटाफट आपल्या पुढच्या राईडला. नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आणि आपल्या चॅनलला 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल तुमचं सर्वांचं अभिनंदन. तुम्ही एवढा सपोर्ट दिला आणि आपण आता 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले त्यामुळे आपण चाललेलो आहोत एकवीर आईच्या दर्शनाला. तर माझ्या या राईडला माझ्यासोबत आहे प्रशांत, माझा लहानपणीचा मित्र. तर आता पाऊस पण खूप जोरात चालू झाला आहे, तर आता फटाफट आपली ही राईड चालू करूया. तर चला मित्रांनो या राईडचा तुम्ही आनंद घ्या. पूर्ण एकदम हिरवळ हिरवळ झालंय सगळीकडं आणि खूप भारी वाटतंय. कॅमेरा सारखा साफ करायला लागतो बिकॉज आपल्याकडे गोप्रो नाहीये मित्रांनो, आपल्याकडे आहे फक्त आयफोन. त्या आयफोनने आपण व्हिडिओ काढत आहे, तर जरा सांभाळून घ्यावं. आणि आज सोमवार आहे मित्रांनो आणि त्यामुळे तुम्हाला रायडर दिसणार नाहीत. तर संडे असताना किंवा सॅटर्डे असताना आता खतरनाक रायडर दिसले असतील मला. इकडून एक. पावसाळ्यामधून जर तुम्हाला खंडाळा घाटाचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला विकेंडला नाही तर जे वीकडेज असतात त्याला तुम्हाला यावं लागेल. कारण की विकेंडला तुम्हाला खूप गर्दी भेटणार सॅटर्डे संडे. त्यामुळे तुम्ही सोमवार ते शुक्रवारमध्ये कधी येऊ शकता आणि प्रत्येक स्पॉट तुम्हाला एन्जॉय करता येतील. सध्या तर आम्हाला चहाचा ब्रेक घ्यायचा आणि चहाचा ब्रेक आम्हाला घ्यावाच लागेल कारण की आम्ही आता येताना वडापाव फक्त खाल्ला आणि आता चहा म्हणजे जीव की प्राण. जवळच असं आसपास इथे कुठे बघू आम्ही चहाची टपरी भेटते का आणि लगेच चहाचा स्वाद घेऊ आम्ही. पाणी दिसत नाही धरणामध्ये. पावसाने थोडी विश्रांती घेतली आणि आम्हाला थोडंसं बरं वाटलं. तर आपल्या या समोरच्या राईडला भगवान श्री शंकरांचं दर्शन झालेलं आहे. ते तलाव आहे एक नंबर सही एक नंबर. किती सुंदर झाड आहे. आपल्याला इथं गोमाताचं दर्शन झालेलं आहे, हे पाहू शकता. सुपर हिट एक नंबर. पूर्ण हिरवळ झाले. पूर्ण असे डोंगर आहेत ना, असे धुक्याने ना असे एकदम बंद झालेत. आणि आपल्याला चहाची टपरी दिसलेली आहे. स्वामी चहाची टपरी इथे पाहू शकता. चहाचा सुरका मारूया. मस्त बनवलंय खूप. श्री स्वामी समर्थ. एक नंबर. तर चला मित्रांनो, हा 2 चहा द्या. मित्रांनो आमचे अनिकेत दादा आहेत, ते आम्हाला जॉईन झालेले आहेत. हे बघा पाहू शकता. आणि दादा नमस्कार. चाललेलो आम्ही एकवीर आईचं दर्शन घ्यायला. तर मस्तपैकी आता मित्रांनो आपली चहा आली आहे. एकदम मस्त गरम चहा. मित्रांनो हा चहाचा आनंद घेताना एकदम तृप्त झाला. अशी एक अनप्लॅन राईड होती आणि 1K सबस्क्रायबर त्यांचे कम्प्लीट झालेले आहेत. त्याच्या निमित्ताने ही राईड संघ आईचं दर्शन करायला आम्ही जात आणि अनप्लॅन राईड आहे. ही काही ठरलेली राईड नव्हती. दादा म्हटले जायचं तर जायचं विषय. मित्रांनो तुम्ही इथे येऊ शकता. विनय गावाचे इथे कसे वाटले चहा? एक नंबर. 2 चहा एक नंबर. मित्रांनो आता हे आपले चावले दादा आहेत. आता त्यांनी सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत आहेत. बघा पाहू शकता. ब्रो ब्लॉग्स. आणि हा आहे आपला चॅनल आहे बघा. हो एक नंबर. आणि मित्रांनो तुम्ही असं सबस्क्राईब केल्याच्या नंतरला हे नोटिफिकेशन ऑलवर करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ हा तुम्हाला पहिला येईल. हे बघा हे आपलं हे चॅनल आहे. आता तुम्ही व्हिडिओ पाहू शकता पूर्ण एकदम. माझे शॉर्ट व्हिडिओ पण असतात, लॉंग व्हिडिओ पण असतात. तर तुम्ही या व्हिडिओचा आनंद घेऊ शकता. आणि एकदम सस्पेन्स व्हिडिओ असतात आणि सिनेमॅटिक किंवा थ्रिलर व्हिडिओ असतात. तर या दादांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे. ते बोलले की तुमचं चॅनल सांगा आम्हाला. हे बघा पाहू शकता खूप छान. आणि हे दादांचं स्टॉल आहे, हे तुम्ही भेट देऊ शकता. खूप छान एकदम पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. इकडे बिस्किट वगैरे आहेत.
तर मित्रांनो आता आपले चहा पिऊन झाले आणि आपण निघतो आता पुढच्या प्रवासाला. तर चला, चहा पिऊन झाले आणि एकदम अशी मस्त तरतरी आले. हा एनर्जी एकदम मस्त. आम्हाला एनर्जी ड्रिंक भेटलेले. एनर्जी ड्रिंक म्हणजे आमची एनर्जी ड्रिंक म्हणजे चहा. हो कुठे ना. अच्छा हा एरोप्लेन आहे बघा. हा एरोप्लेन आतमध्ये एरोप्लेन आहे का छोटा धबधबा. चादर पसरले धुक्याची. हो एक नंबर एक नंबर. हा धबधबा मित्रांनो पाहू शकता. हा जो राईटला जातो त्या रोडला नाही जायचं आपल्याला. खंडाळा घाटात जायचं असेल तर आपल्याला लेफ्टला जो रोड आहे त्या रोडला जायचं आहे. तर चला. हे बघा मस्त एकदम. हे पहिला कुठून कुठं रस्ते. अरे इकडे धबधबे बा. आयुष्यपत भाई असला खतरनाक नजारा भाई. एक नंबर. हा शिट मित्रांनो आमच्याकडे ड्रोन नाहीये तरी पण सुद्धा आम्ही तुम्हाला हे नजारे दाखवू आणि एकदम जबरदस्त 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 खतरनाक. तर मित्रांनो आता आपण येऊन पोहोचलो आहोत खंडाळा घाटाच्या इथे. हे बघा आणि आपण एंटर केलेला आहे या खंडाळा घाटामध्ये. हा खंडाळा घाट सुरुवात झालेली आहे या घाटाची. आता इथून वेडी वाकडे वळणे वाहने सावकाश चालवा सावकाश चालवा. काय आहे भाई काय काय भाई हे सह्याद्री भाई जबरदस्त. हे आता जर ड्रोन असतं ना आपल्याकडं भाई एक जबरदस्त जबरदस्त. थांबता आता एक भाई झालंच पाहिजे भाई. व्हिडिओ झालाच पाहिजे तिथं भाई. व्हिडिओ झाला पाहिजे. तर मित्रांनो हे बघा पूर्ण ह्या डोंगरावर धबधबे असे खाली पडतात. हे बघा जबरदस्त जबरदस्त. इकडे वरच्या साईडला पण आहेत. लेजेंडर आपली फेवरेट गाडी. हो काय धबधबे आहेत भाई. शहर हो एक नंबर. गाडी एडिट केले सॉरी मॉडिफाय केले. तर मित्रांनो तुम्ही जर इकडे येत असाल तर गाडीचे कागदपत्र तुमचं लायसन्स वगैरे सगळं सोबत घेऊन या. कारण की इकडे नाकाबंदी असते त्यामुळे तुमच्या सेफ्टीसाठी. धावतोच कशाला. आणि शुक्रवारच्या मंदिराचं आपण दर्शन घेऊन पुढे चाललेलो आहोत. पावसाने आता सुरुवात केलेली आहे मित्रांनो. आणि मित्रांनो समोर ना पूर्ण धुक्याने ना एकदम असं बंद झालं. धुक्याने एकदम अशी बोलतात ना दाट चादर पसरली आहे दाट. हा सीन घ्यायचा होता पण काय करणार मित्रांनो. पाऊस एकदम खतरनाक आहे. तरी पण तुम्हाला हा व्ह्यू दिसत असेल. आणि आता आम्ही येऊन पोहोचलेलो आहे वरती टॉप वरती. जो ब्रिज आहे टॉपचा ब्रिज जिथे लोक इथं फोटोशूट व्हिडिओ शूट काढायला थांबतात. तिथे येऊन पोहोचलेलो आणि तिथे सुद्धा आम्हाला समोर काही दिसत नाही. आणि धुक्याने पूर्ण एकदम असं ना त्याला विळखा घातलाय या डोंगरांना. हे पाहू शकता इकडे सगळे मक्केवाले आहेत चायवाले आहेत वडापाव वगैरे सगळं तुम्हाला इकडे भेटणार. पण या धुक्याने पूर्ण या डोंगराला विळखा घातला. आणि समोर इकडून अशी ना ट्रेन जाते तर त्या ट्रेन पण ती दिसणार नाही कारण की धुक्यामुळे ती त्याच्यामध्ये सामावून गेलेली आहे. तर मित्रांनो आता आपण इथं थांबून फायदा नाही आणि इथून आपण आता निघूया पुढे. कारण की आपल्याला या स्पॉटचा व्ह्यू घ्यायचा होता. जोरात पाऊस पण आहे आणि मित्रांनो धुकं पण भरपूर आहे त्यामुळे वॉटरफॉल पण दिसणार नाहीयेत. त्यात आपल्याकडे हा मोबाईल आला आणि मोबाईलवरती थोडं पाणी पडतंय तर त्याचे थेंब त्या कॅमेऱ्यावरती पडतं आणि थोडं थोडं दिसत नाही त्यामुळे सारखं पुसावं लागतंय. आणि हा सगळ्यात मोठा टन आहे. सगळ्यात मोठा टन रिस्की टन. आणि जो खंडाळा घाटाचा व्ह्यू पॉईंट बोलतात ना तो हा व्ह्यू पॉईंट आता आपण पुढे जाऊ तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो हा जो समोर दिसतो ना तुम्हाला हा खंडाळा घाटाचा व्ह्यू पॉईंट आहे. इथून सगळे लोक फोटोशूट व्हिडिओ शूट वगैरे सगळं करतात. आणि आपल्याला आता इथे थांबायचं नाहीये. आपल्याला इथून आता निघायचं फटाफट. त्या साईडला खाली बॅक साईडला तिकडे समोर जो एक धबधबा दिसतो पण तो आता सध्या नाही दिसणार कारण की धुक्याने त्याला विळखा घातलेला आहे. या पावसामुळे तो त्याच्यामध्ये झाकून गेलाय. त्या धुक्यामुळे झाकून गेलेला आहे. तर मित्रांनो आता इथे एक छोटासा ना एक तलाव आहे खंडाळा तलाव. हो हे बघा मित्रांनो काही जबरदस्त वॉटरफॉल आहे. छोटा वॉटरफॉल आहे. आणि हा पाहू शकता तुम्ही मित्रांनो
हा आहे लोणावळा खंडाळा लेक आणि पूर्ण हा भरलेला आहे. इकडे पाहू शकता समोरच असं डोंगर आहे आणि डोंगरावरनं पूर्ण असं धुक्याची चादर अशी हळूहळू हळूहळू पुढे चाललेली आहे. काय दिसतोय यार व्ह्यू जबरदस्त यार. सांगू शकतोस तू आता तुझा कितवा वेळ आहे इकडे यायचा? खूप वेळ आलोय पण पावसामधून हा फर्स्ट टाइम आहे ना पावसामधून? इकडे बसायला वगैरे सगळं आहे. चेअर आहे इकडे बसायला बघा, तिकडे पण चेअर आहे बसायला. आणि इकडे तुम्ही म्हणजे बघा इथे सगळं लिहिलेलं आहे आय लव्ह लोणावळा खंडाळा लेक. जबरदस्त खूप छान आहे. आणि इकडे तुम्हाला बघा अशी हिरवगार झाडे आहेत आणि तिथपर्यंत शेवटपर्यंत तुम्हाला बसायसाठी व्यवस्था आहे चांगली मस्त. बघा इकडे याच्यावर तुम्ही बसू शकता. इथे पण बसू शकता तुम्ही. मस्त खूप छान आहे जबरदस्त. हा 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 एक नंबर. हे बघा जबरदस्त वॉटरफॉल आहे. स्वतः आयुष्यामध्ये खाली बघितलंच नाही. जबरदस्त. चला मित्रांनो त्याला टाटा बाय बाय करूया आणि निघूया फटाफट आपल्या पुढच्या राईडला. आणि जाऊन पहिला आता एकविराईचं दर्शन घेऊया. चला. राम कृष्ण हरी. पावसाने एकदम तुफान सुरुवात केलेली आहे. तुफान. आणि हा बघा कसला वॉटरफॉल आहे खतरनाक. हा आहे ब्रिज वॉटरफॉल. अरे भाई साहब काय आहे. तर मित्रांनो आता आम्ही नदीतून चाललेलो आहे. हे बघा त्या छोट्याशा नदीतून आम्ही जात आहे वाट काढत काढत. तर मित्रांनो फायनली आपण आई एकविरा कारले डोंगराच्या इथं पोहोचलो आहे खाली. बघा हा इथे गेट क्षेत्र श्री आई एकविरा देवस्थान कारला. तर चला मित्रांनो आता आपण एंटर झालेलो आतमध्ये. हो काय डोंगर काय यार नजारा दिसतो यार. एक नंबर यार एक नंबर. जबरदस्त नजारा आहे जबरदस्त. वरती एकदम काळे काळे झालेत. हो आणि डोंगर असं हिरवगार झालेलं आहे आपल्या आई एकविरा देवीचं. पावसाने थोडी विश्रांती घ्यावी असं मला वाटतं कारण की आम्हाला हा डोंगरवरती चढायचा आहे. आई एकविराचं दर्शन घ्यायचं आहे आम्हाला. तर मित्रांनो आता आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत आणि आता इथून आता वरती पायऱ्या चढत आहोत वरती. आणि एवढी थंडी लागते ना. किती वाजले 7 वाजले असतील ना. एक नंबर. मित्रांनो पाहू शकता वरतून जो धबधबा सुरू झाला ना तो बघा इथपर्यंत एवढं जबरदस्त खूप छान. वरचा धबधबा आहे ना तो इकडे खाली जातो या साईडला. एकदम मस्त आहे आणि समोरच गाव आहे खालच्या साईडला. पायऱ्यांवरून हा पाणी खाली खाली चाललंय. पायऱ्यांवरती सगळे खूप भारी बघा. तर या झाडांमध्ये तुम्ही थोडंसं एन्जॉय करू शकता. पाय बी असं हे करू शकता नाचू शकता. हो हो एक नंबर आहे. ते धबधब्यावर झोपू शकता असं आणि काय मजा करू शकता. पूर्ण हा डोंगर एकदम हिरवागार झालेला आहे. दमलो हे घे ना एक घेऊ ना. तर आम्ही आता ओटी घेतो. आता आम्ही आलोय घाटपूर ना. खूप भिजून आला साईमाऊलीच्या दर्शनासाठी. म्हणजे आम्ही 3 वाजता निघालो दुपारी. 3-3:30 ला निघालो. पाणीला पोचलोय आता आम्ही एकदम सुखरूप. आता असंच सुखरूप घरी निवडू. हो भावा तू आता बॅक साईडला धबधबे दिसतात तुम्हाला जबरदस्त. आणि हा संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. काय धबधबे आहेत जबरदस्त. तर मित्रांनो आमचं हे फर्स्ट टाइम आहे. संध्याकाळचं आहे ना म्हणजे 7 वाजले असतील आणि 7 वाजता आम्ही आलो इथे. संध्याकाळचं आम्ही कधी आलो नाही. आणि ते पण पावसामधून व्ह्यू बघण्यासाठी जबरदस्त अप्रतिम आहे. तर चला मित्रांनो आता आपण दर्शन घेऊया आई माऊलीचं. टिप टिप पाणी पर डोंगरान गोबाय डोंगर हिरवा गार झाला. टिप टिप पाणी पर डोंगरान गोबाय डोंगर हिरवा गार झाला. माझे एकविरा माय आईलो मी तुझ्या गो डोंगराला. माझे
तर आता मित्रांनो मस्त आमचं दर्शन वगैरे झालंय आणि मन एकदम असं प्रसन्न झालंय, खूप भारी. आणि पाऊस पण एकदम खतरनाक लागत होता, पण आम्ही कसा बसा आलो आणि आई एकविरेचा आशीर्वाद आमच्या पाठीशी होता. खूप छान. तर मित्रांनो आई माऊलीचं दर्शन आपल्याला झालेलं आहे, तर आपण आता परतीचा प्रवास सुरू करूया. चला. आणि आपल्या चॅनलला 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले, तर तुमचं खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम असू द्या. आणि जर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल नक्की ह्या व्लॉगला लाईक करा, एक छोटीशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्लॉगमध्ये. धन्यवाद.